आणखी एका वादळाची सध्या चर्चा सुरू आहे, ते म्हणजे महायुतीतल्या घटक पक्षांमधलं वादळ. महायुतीतल्या घटक पक्षांमध्ये जो तणाव निर्माण झाला, मग त्याला जबाबदार कोण आहे? प्रत्येक राजकीय पक्षाला त्याचं पक्षाची ताकद वाढवण्याचा अधिकार आहे. आपल्याला माहीत आहे की या निवडणुकीमध्ये जो मॅन्डेट विरोधी पक्षाला मिळालेला आहे, म्हणजे आम्ही विरोधी पक्ष होतो पूर्वी म्हणून, बरोबर. आताच्या विरोधी पक्षाला जी संख्या त्यांची आहे, म्हणजे आता शिवसेना उभाटा म्हणा किंवा शरद पवारांचा राष्ट्रवादी म्हणा किंवा काँग्रेस, ही संख्या म्हणजे बोटावर मोजण्या इतकी 232चा मोठा मॅन्डेट महायुतीला मिळालेला आहे. या परिस्थितीमध्ये आता जे लोकल बॉडीच्या निवडणुका आहे, त्यामध्ये प्रत्येक पक्षाला आपला स्पेस वाढवण्याची इच्छा आहे. परंतु अनेक ठिकाणी युती झाली, अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती झाल्या. माझ्याकडे काही भागामध्ये आम्ही युती म्हणून लढलो, काही भागामध्ये वेगवेगळं लढलो, परंतु ती लढत एक मैत्रीपूर्ण होती. आपण अनेक ठिकाणी निवडणुकीत असं होतं की आपण युती केली की अनेक रेडीमेड उमेदवार दुसऱ्याला मिळतात. हे वस्तुस्थिती देखील नाकारता येत नाही. त्यामुळे अंडरस्टँडिंग ठेवून आता भविष्याच्या निवडणुकी आम्ही पुन्हा महायुतीत लढाव्या अशा पद्धतीचा निर्णय आमचा झाला आहे. अपवादात्मक परिस्थितीमध्ये इतक्या वर्षांनंतर निवडणुका होऊन राहिल्या, प्रत्येक कार्यकर्त्याला वाटते की मला ही जागा पाहिजे. काही लोकांच्या सिटिंग सीट असतात. तर त्यामुळे एका कुटुंबामध्ये देखील थोड्याफार प्रमाणामध्ये प्रत्येकाला आपापले अभिलाषा असतात, इच्छा असतात, आशा अपेक्षा असतात. त्याचा मान एक दुसऱ्याला ठेवावा लागतो. आमच्या सरकारच्या मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री यांच्यामध्ये योग्य समन्वय आहे आणि या समन्वयातून राज्यालाही पुढे नेऊ आणि आमची महायुती पुढे नेऊ, एवढंच मला या निमित्तानं